त्यानंतर वादी संवादी, चलन, तर हे सगळं त्या बंदिशीमध्ये एकवटलेले असतात. आणि जे काही कंपोजर्स असतात ते तशा पद्धतीच्या वेगवेगळ्या बंदिशी करतात आणि छान सुंदर. पूर्वीचे जे कंपोजर्स होते बरेचसे लोक अशिक्षित होते, पण म्युझिकल IQ त्याची खूप बसल्यामुळे ते अतिशय उत्कृष्ट अशा बंदिशी ते करायचे. आणि आता आपल्याला जे काही ग्रामर अवेलेबल आहे दॅट गोज टू क्रेडिट गोज टू दोन विष्णू, एक विष्णू नारायण भातकांडे आणि विष्णू दिगंबर पलुसकर, दोन्ही मराठी माणसं. तर पूर्वीचे लोक तसं काही सांगता येत नाही. राग की शक्कल देखो और गाव या वजा, त्याला ते असं आरोह अवरोह वगैरे काय सांगता यायचं नाही. तर रागाचं पूर्ण ग्रामर त्याच्यामध्ये आलेलं असतं. आणि मग हे लोक काय करायचे, वेगवेगळ्या गुरूंच्याकडे जाऊन वेगवेगळ्या बंदिशी गोळा करायचे. मग ते वेगवेगळ्या कंपोजरला तो राग कसा दिसला त्याप्रमाणे तो कंपोज करणार. त्यामुळे रागाच्या ज्या काही वेगवेगळ्या ज्या छटा आहेत, शेड्स आहेत, ते त्यामुळे ते तयार व्हायचे. आणि जुने लोक ते बंदिशी गोळा करायचे. आता रेडीली सगळे ग्रामर अवेलेबल आहे. कला अकॅडमी सारख्या संस्था आहेत, म्युझिक कॉलेज आहे, शाळेमध्ये म्युझिक शिकवलं जातं. त्यामुळे हे सगळे ग्रामर माहिती होते सगळ्यांनाच. स्थायी माहिती आहे ना सगळ्यांना. दादा तुम्हाला की एखादं कंपोजिशन जी असते ती त्या अस्थायी किंवा स्थायी, जर एखाद्या गाण्याचं ध्रुपद कसं असतं तसं, आणि अंतरा. तर स्थायी जी असते ती ज्यावेळी मध्यसप्तकाचे 40 वर, तार सप्तकाचे 40 वर, डिपेंडिंग अपॉन कुठला राग आपण गातो किंवा वाजवतो. आणि अंतरा हा इनव्हेरिएबली तार सप्तकातल्या स्वरांचा काही समावेश असलेला असा असतो. याचं कारण असं की पूर्ण रागाची पूर्ण आयडिया येण्यासाठी तीनही सप्तकाचा समावेश त्या कंपोजिशन मध्ये असतो. प्रत्येक याच्यामध्ये सौंदर्य स्थळापैकी वेगवेगळी असतात. ग्रामर वेगळंच आहे, पण तार सप्तकातल्या काही गोष्टी जर असं वेगळ्या असतात, मंदर सप्तकात वेगळ्या असतात, मंदिरामधला जरासा वेगळा आविष्कार असतो. या सगळ्याचा छान आनंद मिळण्यासाठी पण ती कंपोजिशन त्यांनीही सप्तकाती असते. याच्यामध्ये पण आलाप असू शकतात. आलाप त्याचा विस्तार मगाशी आपण विदाउट एनी कंपोजिशनचा विस्तार केला, त्याला मुक्त आलाप असं म्हणता येईल. आणि हा तर या तालाबरोबरचा आलाप, तो तालाचा रेफरन्स ते सायकलचा रेफरन्स केला जातो. आणि हळूहळू असंच तो डेव्हलप करत पुढे मग अंतरा, आणि त्याच्यानंतर मग लयकारी ताना.
तू